PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 15वा. लेखिका प्राची सुळे. उद्या देविका बेबीबद्दल आणखी समजणार. काय सांगावं, ती आपल्याबरोबर येईल सुद्धा. नुसत्या विचारानेच भोलाच्या अंगात वीज संचारत होती. कधी सकाळ होते आणि मंडईत जातोय असे भोलाला झाले होते. भोलाच्या या अतिउत्साही वावरण्याला पारस आपल्या भेदक नजरेने बघत होता. आता पुढे. अबीर रूम मधून निघून गेला तरी देविका त्याच्याच विचारात होती. मन पण किती भाबडे असते ना. प्रत्येक क्षणाच्या पाशात स्वतःला गुंतवून घेते आणि तो क्षण पाठमोरा झाला की त्याच क्षणाची सुखद स्मृती काळजात जपत राहते. ते क्षण परत येतील ही बावडी आस ठेव. बाहेर गडबड झाली तशी ती भानावर आली. अबीर सांगून गेलाच होता, बाहेर जेवणाला बोलावले जाईल, तयारीत राहा. देविका आरशासमोर उभी राहिली. तिचे रेशमी मऊ केस थोडा वेळ कुरवाळले, मग त्यांना एकत्र करून घट्ट आंबाडा घातला, पिना लावल्या, कॅप घातली, भुवया थोड्या जाड केल्या. डोळ्याखालचा गालावरचा मेकअप अबीरचा मित्र सुरेश देशपांडेने सांगितल्याप्रमाणे केला. मिशा घट्ट चिटकवल्या, ओठांना चॉकलेटी करडा रंग चढवला, शर्टवर जाड जॅकेट घातलं. थोड्या वेळापूर्वी आरशासमोर एक सुंदर युवती उभी होती हे कोणाला पटलं नसतं. आता सितारा सिंग उभा होता. दारावर टकटक झाली. पुन्हा एकदा स्वतःला पाहून तिने दार उघडले. दारात नंदा वहिनी उभी होती. देविका काही बोलली नाही. या जेवायला चला, सब आलेत नीचे. नंदा तिच्या भन्नाट हिंदीत बोलली. तिच्या या वाक्यावर देविकाला पोट धरून हसावं असं वाटलं. तिने कसा बसा स्वतःला आवर घातला. चलिये, ती जाड्या आवाजात बोलली. नंदाच्या मागून चालताना देविकाच्या मनात आले, जेवणही रूम मध्ये मागवले असते, पण लगेच तिने स्वतःला बजावले. हे हॉटेल नाहीये रूम सर्व्हिस मिळायला. हे मोठं खानदानी कुटुंब आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर प्रेम आहे. एक तर एवढी मोठी मदत मिळाली आणि तुझी हाव वाढते. देविका स्वतःशीच बडबडत चालली होती. दोघी खाली आल्या. तिने डायनिंग टेबलकडे लक्ष दिले आणि घाबरून गेली. आज चक्क आबा, अभिजित दादा, आई, नंदाबहिनी, छोटी सिया, जितू आणि अबीर सारी मंडळी होती. 2 दिवस कोणी ना कोणी कमी होते. आज सगळी मंडळी एकत्र आहेत हे बघून तिला आनंदही झाला आणि पोटात गोळा आला. काही न बोलता चुपचाप खाली मान घालून जेवायची तिने स्वतःला बचावले. जितूच्या बाजूची खुर्ची मोकळी होती. ती तिथेच बसली. घाईत बसताना तिने जितूच्या पायांना बघितले नाही. तिच्या खुर्चीचा पाय त्याच्या पायावर आला. बिचारा जितू इथेही देविकाच्या छळापासून सुटला नाही. जीव खाऊन ओरडला. अरे काय झालं वरडायला? साप इंचोट असला की काय? आबा त्याच्यावर ओरडले. देविकाने पाहिलं आणि तिची चूक लक्षात आली. ओह सॉरी जी, मेनू देखा नाही जी. देविका जाड्या आवाजात कशी तरी बोलली. तोंडात मारल्यासारखा जितू गप्प बसला. ही देविका असली की संकट आपली पाठ सोडणार नाहीत. तो चरफडत होता. बरं चला करा सगळ्यांनी जेवायला सुरुवात. आबांनी पहिला घास घेतला आणि मग साऱ्यांनी सुरुवात केली. अबीर, तुझी ट्रेनिंग संपली बरं का. आता तू कुठलीही ट्रान्सपोर्ट गाडी चालवायची नाही. जमल्यास उद्यापासून हाफिजात जायला लाग. अभिदादा तुला समज सांगेल. आता हाफिजात बस. तुझ्यासाठी वेगळी केबिन बनवून घेणार आहे, आबा सांगत होते. सारे शांतपणे ताटातले जेवण जेवत होते. तुमचं ते कामाचं राहू द्या जरा बाजूला. आपल्या अबीरला ती बातमी द्या, आई मध्येच बोलली. कुठली बातमी आबा? अबीरने विचारले. अबीर भाऊजी, मोठी गंमत आहे हा ती. भारीच म्हणा की. नंदा त्याच्याकडे बघत गालात हसत बोलली. नंदा तू थांबशील का? आबा बोलतायत ना. अभिजित दादा नंदाला म्हणाला. अरे पण हो, मला सांगा ना. अबीर घाई करत बोलला. अबीर, आम्ही परवा जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी गेलो होतो ना, त्यावेळी आंबावाडीचे जयसिंगराव घाटगे भेटले. खरं तर त्यांना वाड्यातच आणणार होतो, पण त्यांची दुसरी कामं होती, आबा म्हणाले. त्यांचं काय पण आबा? अबीरला आता धीर धरवेना. वय परी थांब की जरा, आबा हसले. जयसिंगरावांनी 2 मुलं, थोरला माणिक आणि धाकटी कन्या मानिनी. दोघं बी लय शिकल्या ती तुमच्या वाणी. मोठं मानाचं घराणं आहे, तेव्हा त्यांच्या मानिनीसाठी तुझा होकार हवाय. आता बघ, आम्ही म्हणजे जयसिंगराव आणि तुझा तवाच होकार झाला. इथं घरी तुझी आई आणि नंदा दोघी बी तयारच आहेत. दादा काय सगळ्यात हाय. तेव्हा तुझं काय म्हणणं आहे ते आमासनी कळू दे. घाई नाही एवढी, पर पोरा यात तुझं भलंच आहे. एवढं मातब्बर घराणं आहे त्यांचं. 1 आठवडा घे काय तो आणि आम्हाला सांग. मग पुढचं सारं ठरवायला हवं ना. त्यांना घरी कधी बोलवायचं ते ठरवू.
आबा बोलले आणि सिताराकडे त्यांचं लक्ष गेलं. काय सिंगराव, बरं आहे ना? आमचं कोल्हापुरी जेवण आवडतं ना? व काय कमी जास्त असाल तर सांगा हा. आबा देविकाकडे बघत बोलले. पण देविकाचा भूत बघावं असा मख्ख चेहरा पाहून तेच परत हसं बोललं. आरतीच्या या पंजाबाला आपला मराठी कळत नाही ना व. अबीर, नंतर तू सांग तुझ्या दोस्ताला. अन्नाच्या ताटाला नमस्कार करत ते हात धुवायला उठले. छोटा टॉवेल घेऊन एक नोकर त्यांच्या पाठी गेला. चांगलं चमचमीत जेवण जेवत असताना अचानक ताटात कडू कारल्याची भाजी वाढावी असं अबीरला झालं. आपल्या लग्नाचा विषय असा कसा आबांनी परस्पर हाताळला? सगळं ठरवून मला सांगतायत. अबीरला ते मुळीच आवडले नाही. कुठल्याही मुलीला असं न बघता ओळखता कसं हो म्हणायचे? त्याला रागच आला. पण नंतर अभिजित दादाशी बोलायचेच असं त्याने ठरवलं. अवचित त्याने देविकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातला ओलावा त्याला खूप काही सांगून गेला. जितू तर आळीपाळीने एकदा अबीरकडे तर एकदा देविकाकडे बघत राहिला. यात त्याच्या पायाला लागलेल्या खुर्चीचा मार तो विसरून गेला. जेवण झाली. नोकरांनी टेबल साफ केले. नंदाने सईला घेतले. आई किचनमध्ये गेली. नोकरांना जेवण द्यायचे होते. अभिजित त्याच्या रूममध्ये गेला. देविका 2 मिनिटं थांबली. अबीरकडे पाहिलं आणि हात धुवून तीही तिच्या खोलीत गेली. हे सगळं जितू ऐकत आणि बघत होता. तो अबीर जवळ आला. अबीर, चल जरा बाहेर फिरून येऊया. जितू असं का बोलला हे त्याने ओळखले. चल, तो पटकन बोलला. दोघे बाहेर अंगणात आले. मुख्य दारापासून लांब असलेल्या सिमेंटच्या सोफ्यावर बसले. खूप छान वातावरण झाले ना? कसं शांत शांत वाटतंय. अबीर मानवर करून निरभ्र आकाश न्याहाळत बोलला. हो, पण तू आतून अशांत आहेस, त्याचं काय? जितू त्याचं मन वाचल्यासारखं म्हणाला. हे बघ जितू, तू ऐक आधी आणि समजून घे. जितू सरळ त्याला थांबवत बोलला. अभ्या, ती देविका अचानक आपल्या म्हणण्यापेक्षा तुझ्या आयुष्यात आली. जाते जाते म्हणत असताना अजून जवळ आली. थेट तुझ्या घरातच. हा, आता असा हा पेहराव बिहराव करून मुलगा बनून आली ठीक आहे, पण ह्याचा शेवट कशात आहे तुला माहितीये का? की तिला माहितीये, विचार कर आणि बोल. दुसरं, तू तिला बियॉन्ड द लिमिट मदत करतोयस. तेही किती रिस्की आहे माहितीये. तूच बोललास ना, भोला काकाच्या मागे पोलीस होते. तू काय ते धडकून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस तुला मूर्ख वाटले काय? सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतात ना. तू सापडलास तर कळते का किती मोठा प्रॉब्लेम होईल. तुझं सोड रे, पण आबा आणि आईचं काय? त्यांना कळलं तर? जाऊ दे, न बोललेलंच बरं. जितू वैतागला. अजून प्रॉब्लेम तर पुढेच आहे. देविका, विसरू नकोस, देविका एक मुलगी आहे. पुरुषाचा ड्रेस घातला म्हणजे ती पुरुष होत नाही. तीही एका परक्या भलत्याच मुलाच्या घरात राहते. तेही त्या मुलाने सुद्धा त्यांच्या घरापासून लपवून तिला ठेवले. तिच्या वडिलांना हे कळलं आणि तेही जाऊ दे. जर आबांना समजलं की तू त्यांच्याशी खोटं बोलला आहेस तर त्यांचे एथिक्स, संसार कुठे गेले मग? हा किती गुंता होईल कळते का? आणि तो सोडवताही येणार नाही. देविका तुझ्या घरात राहिली आणि हे समाजाला मान्य होईल का? दोन्ही घराणी मोठी आहेत, बाहेर मान सन्मान आहे, आपलं सोड. पण देविका किती मोठ्या श्रीमंत बापाची मुलगी आहे तुलाही माहिती आहे. मला इथे बोलावून घेण्याचा उद्देशही कळला तुझा. तू आणि ती एकाच रूममध्ये राहणं अशक्य. भले तुम्ही कितीही पवित्र असाल, पण कोण मानेल? आहे का तुझ्याकडे याचं उत्तर? हे सगळं वरवर दिसते तेवढं सोपं नाहीये. तिचा तो भाऊ तिचा जीव घ्यायला निघालाय. जर तू तिला मदत करतो हे समजलं तर तुझाही जीव घेईल तो. पोलीस, वकील, डॉक्टर सगळेच त्यांना मिळालेत, हेही तूच सांगितलं आहेस ना. अभ्या, पाणी डोक्यावरून जाण्याआधी काहीतरी मार्ग काढायला हवा. आता आबांनी तुझ्या लग्नाचा विषय काढला तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहिला. तसंच देविकाचा चेहरा वाचलाय मी. तिच्या डोळ्यात दुःख दिसलंय. हे काय आहे? तुम्ही एकमेकांवर प्रेम करताय का? बोललात का तसं? जितूला स्थळ काळाचं बिलकुल भान राहिलं नाही. त्याला जे जे वाटत होते, जी प्रश्न पडली होती ती बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे बाहेर पडत होते. जितू जे काही बोलला ते परिस्थितीला धरून एकदम बरोबर होते. अबीरकडून काही उत्तर आलं नाही. तसं जितूने त्याला गदागदा हलवले. अबीर भकास डोळ्यांनी फक्त जितूकडे बघत होता. जितू जे काही बोलला ते परिस्थितीला धरून एकदम बरोबर होते. अबीरकडून काही उत्तर आलं नाही. तसं जितूने त्याला गदागदा हलवले. अबीर भकास डोळ्यांनी फक्त जितूकडे बघत होता. जितू जे काही बोलला ते सारं त्रिवार सत्य होते. पण जशी जितूने एक बाजू मांडली तशीच दुसरी बाजू अबीरचीही होती. जितू, तू जे काही बोललास ते मला सगळं पटलंय. असं करताना मला देविका समोर कोणी हिरो किंवा मसीहा वगैरे बनायचं नाहीये. मी फक्त तिला तिच्या संकटात मदत करतोय. माझा हेतू सरळ होता आणि आहे. आबांचे संस्कार विसरलो नाही. मग आता जे करतोय ते त्यांची शिकवण आहे. संकटात कायम दुबळ्यांना सोबत राहा. एक वेळ देविका श्रीमंत बापाची लाडवलेली मगरूर मुलगी असती आणि केवळ फन म्हणून किंवा रागाने तिने घर सोडले असते तर तिची बाजू संपूर्ण चुकीची होती.
अशा मुलीला मदत करायला मी कधीच गेलो नसतो. तो तिचा भाऊ तिचा छळ वगैरे करत नव्हता, तर चक्क तिचा जीव घ्यायला निघालाय आणि त्याची घरची माणसं सुद्धा. पुढे येणाऱ्या संकटाची व्याप्ती किती आहे हे जर समजले नाही तर त्या संकटापासून आधी दूर जाणे हे शहाणपणाचे ठरते आणि देविकाने तेच केले. घरातून पळून जाण्याव्यतिरिक्त तिच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. एकटी ती त्यांच्याशी लढू शकली नसती. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? अभिर जितूकडे बघत बोलला. जितूने दीर्घ श्वास सोडला. जितू, जेव्हा आबाने दोघांना एकत्र माझ्याच रूममध्ये राहायला सांगितले तेव्हा देविका तयार नव्हती. ती तसं बोलली की ती राहू शकत नाही, कारण पोशाख जरी पुरुषाचा होता पण मन शरीर तर स्त्रीचेच ना. उद्या ती निघून जाईल, पण मी असे केले आणि ते आपल्या घरात कळले तर त्याचा कुठलाही त्रास मला होऊ नये ही तिची इच्छा होती. म्हणूनच तुला मी बोलावून घेतले इथे. तुला तिच्या माझ्या डोळ्यात एकमेकांबद्दल प्रेम दिसले असं म्हणतोस, पण खरंच मला कळत नाहीये ते काय आहे. तिची काळजी की आणखी काय? जितूने पुन्हा हम केले. तुझ्या या हम मध्येच तुला माझं पटलंय याचा होकार आहे. मान्य, तिला मदत करण्याची पद्धत चुकले, पण चुकले तरी कशी म्हणणार ना? सांग, तिला काय सरळ देविका म्हणून आई आबांच्या समोर उभं करायला हवं होतं का? ती कुठल्या परिस्थितीत आपल्यासोबत आली हे तुलाही माहितीये. किती आणि कोणाला समजावत राहणार होतो? अभिरला त्याचा खूप त्रास होतोय हे दिसत होते. शांत हो अभिर, मला पटलंय, पण आता थोडेच दिवस राहिले तिचा काय तो 21वा बर्थडे यायला. तिच्या घरात काय हालचाली चालू आहेत आपल्याला माहित नाही. वडील काय स्टँड घेतात तेही माहित नाहीये. मग हिला त्यांच्या सुपूर्द करायची कधी? जितूने नेमका प्रश्न विचारला. तेच तर, उद्या भोला काका मंडईत येतील तेव्हा त्यांना देविकाला कसं तरी घरी पाठवायचे ह्याबद्दल विचारेल. तिच्या वडिलांनी काय विचार केलाय हेही विचारतो. निदान त्यांना हे तरी सांगेन की तिच्या बर्थडेच्या दिवशी तिला घरी घेऊन येतोय. त्यावेळी पोलीस कमिशनर, मीडिया आणि शहरातल्या प्रतिष्ठित लोकांना बोलून घ्या. एवढ्या लोकांना फारच काही वेडवाकडं करायचा प्रयत्नच करणार नाही, अभिर म्हणाला. अभिर, हे सगळं बोलायला किती सोपं वाटतंय, पण आधी हे त्या भोला काकाला सांगायला तुला चान्स मिळायला हवा ना. पोलीस असतील तर धोका आहे, जितू म्हणाला. जितू, मग मी काय करू? तू असंही बोलतोस आणि तसंही. आता अभिर वैतागला होता. शांत हो, उद्या मी पण येतो तुझ्या बरोबर. बघूया काय होते ते. जितू त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. चल झोपायला जाऊया, खूप उशीर झालाय. जितू आणि अभिर आत जायला वळले. ते आत गेले आणि अंगणातल्या एका खांबाआडून एक व्यक्ती अंधारातून बाहेर आली. ती व्यक्ती होती अभिजित दादा. जेवल्यावर थोडं चालावं म्हणून अभिजित दादा त्याच्या रूममध्ये जाऊन बाहेर परत आला होता. चालत एका खांबाआड गेला. तोच त्याने अभिर आणि जितूला बाहेर येताना पाहिलं. ते येऊन सरळ लांब सिमेंटच्या सोफ्यावर बसायला गेले. त्यांना सरप्राईज द्यावं म्हणून अभिजित तसाच काळोखातून खांबाच्या आड राहून पुढे सरकला. त्यांना काही बोलणार तो त्याने जितूचा वैतागलेला आवाज ऐकला आणि पुढे यायचं सोडून तिथेच उभा राहिला. ते दोघे जे काही बोलले ते त्याने सर्व ऐकले. धक्का तर हा होता की जो सितारा सिंग म्हणून घरी आलाय तो सितारा नसून कोणा श्रीमंत बापाची मुलगी देविका आहे. तिच्यावर काहीतरी वाईट संकट आले हे त्याला समजले. अभिजित दादाच्या ओठावर मंद हसू आले. त्याचा ऊर अभिरच्या मनाच्या मोठेपणाने भरला. अभिर आबांच्या संस्कारात किती मानतो हे त्यांनी पाहिलं. एका परक्या मुलीला तो मानानेच घरी घेऊन आला आणि तिला तिचा स्त्री सन्मानही दिला. त्याच्या हातून काहीही आगळीक झाली नाहीये. एक निस्वार्थ हेतूने तो तिला मदत करत आहे. आपला लहान भाऊ विचारांनी एवढा मोठा झाला याचा त्याला अभिमान वाटला. अभिजितने तिथेच एक निश्चय केला. बाकी कोणी काहीही बोलो, पण तो त्याच्या अभिरच्या सोबत आहे. त्याला कायम सपोर्ट करणार. रात्र खूप झाली होती. तो आत जाण्यास वळला. व्यंकटेश सावकारांनी भोलाला त्यांच्या रूम मध्ये बोलावून घेतले. साहेब, काय हवं होतं का? भोलाने विचारले. बोला, मला काही नकोय. उद्या तू मार्केटला जाशील तेव्हा तो मुलगा तुला भेटला तर त्याला सांग काहीही कर, पण माझ्या मुलीला घरी घेऊन ये. मी घेईन तिची काळजी. ती का घर सोडून गेली हे मला कळायला हवं ना. काय झालं ते तरी कळू दे. सांगशील ना? तू सगळीकडे लक्ष ठेव बाबा. बघ देविका कुठे दिसते का? अरे आता मला म्हाताऱ्याला नाही सहन होत आहे हे सगळं. व्यंकटेश सावकारांच्या डोळ्यातून अश्रू आले. साहेब, मी देविका बेबीला काही होऊ देणार नाही. उद्याचा दिवस द्या फक्त मला. सांगतो त्याला. भोला म्हणाला. हो हो, बघ तूच जमव कसं तरी. सावकार हताश होऊन बोलले. त्यांना शांत करून भोला त्याच्या रूम मध्ये निघून गेला. भोला रूमच्या बाहेर आला आणि त्याच्या खोलीत निघून गेला. दाराला कान लावून उभा असलेला पारस झटक्यात बाजूला झाला म्हणून बरं झालं, नाहीतर तो पकडला गेला असता. भोला आणि व्यंकटेश काकाचं बोलणं त्यांनी ऐकलं. त्याच्या शरीरात जणू वीज संचारली. त्याचं रक्त नसानसातून प्रचंड वेगात धावते असं वाटलं. चेहऱ्यावर अत्यंत खुनशी भाव होते.
लांडग्यासारखे त्याचे डोळे अंधारात चमकत होते. जी भूमिगत झाल्यासारखी अदृश्य झाली होती तिचा ठाव ठिकाणा कळला होता. भोलाच त्याला तिच्यापर्यंत घेऊन जाणार होता. आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन. पारसचं नशीब जोरावर होते. उद्या एक नाही तर 3 खून होणार या पारसच्या हातून. देविका, तिचा बाप आणि हा भोला. बाप लेकीची सेवा करायला त्यालाही पाठवून देतो त्यांच्याबरोबर. पारस त्याचा जबडा पूर्ण उघडून हसू लागला. आजची रात्र काका या आलिशान माला झोपून घे. उद्या सणावरच झोपायचे आहे तुला. पारस त्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत निघून गेला. ज्यावेळी आबा अबीरच्या लग्नाबद्दल बोलले त्याच वेळी देविकाचं सगळ्यावरचं मन उडालं होतं. वाढलेलं अन्न वाया घालू नये म्हणून ती जेवली. जास्त तिथे न थांबता तिने सरळ तिचे रूम गाठणे योग्य समजले. दारा लॉक करून ती बेडवर बसली. डोळे गच्च मिटून घेतले. दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या नजरेसमोर अबीरचा चेहरा आला. खाडकन तिने डोळे उघडले. आपल्याला त्याच्याबद्दल खूप ओढ वाटते, तरी ही फक्त ओढच नाहीये तर त्याही पलीकडे काहीतरी आहे. कदाचित हे प्रेम आहे, त्याचं नसेल माझ्यावर, पण माझं त्याच्यावर आहे. ही भावना तिला आतून येत होती. ह्यात कसलाही स्वार्थ नाहीये. या प्रेमाची व्याख्या आता तिला माहीत नव्हती, पण आपलं हे एकतर्फी प्रेम असावं म्हणूनच त्याच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा मला दुःख झालं. देविका अबीरचा विचार करत झोपी गेली. प्रत्येक जण काही ना काही करण्याचा मनसुबा आखत होते. त्यातून काय निष्पन्न होणार ते उजाडणारा उद्याचा दिवसच दाखवणार होता आणि रात्र ऐन भरात होती. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. प्लीज सपोर्ट माय चॅनल. थँक्यू सो मच. Thanks for watching. Like and comment and do subscribe my channel. Thank you so much.